नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यामधील मोसमखोरे पट्ट्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोडीला गार झालेली होती. मी आता आखटवाडा या गावामध्ये आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी जी डाळिंबाची बाग होती, खरं तर या पट्ट्यामधलं शेतकऱ्यांचं जे मोठं पीक असतं ते डाळिंब असतं. पण मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे संपूर्ण डाळिंबाला जे काही त्यांनी आच्छादन टाकलेलं होतं नेटचं, त्या संपूर्ण नेटचं नुकसान झालेलं आहे. डाळिंबांना काही प्रमाणात मोठे तडे पडलेले आहे. त्यानंतर ते गार जी पडली त्या गारचे फटके सुद्धा या डाळिंबाला लागतो. काही दिवसानंतर यांचा चांगल्या क्वालिटीचा जो माल होता, जो निर्यातक्षम डाळिंब होतं ते निघणार होतं. मात्र आपण जर बघितलं तर काल आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या या बागांची कशी अवस्था झालेली हे आपण बघू शकतो. एकंदरीत असं म्हणायला गेलं तर हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो सुद्धा हिरवला गेल्यासारखी काहीशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. माझ्याबरोबर ह्या डाळिंब बागेचे शेतकरी, आपण त्यांना विचारू नेमकं काल किती वाजता पाऊस आला आणि काय काय कशी परिस्थिती काल. काल 4 वाजता पाऊस आला तो, आणि पावसाला गार आली, वावदन खूप जास्त होतं, हवा खूप जास्त होती की कोणाला आवरत नव्हतं. ते इतकं वावदन बाहेर सुद्धा निघता येत नव्हतं. पूर्ण नुकसान झाली डाळिंबाची. कांदे वगैरे सगळे कांदे पण नाश झाले, खराब झाले. किती याच्यावरती हा बाग होता आता 6 एकरामध्ये बाग आहे तो. आणि किती दिवसात हा माल निघणार होता? 10 एक दिवसात निघणार होता. सांगाल काल काय किती वाजता पाऊस आला आणि काय काय होतं? काल 3:30 ते 4:30च्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला, गारासह प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. आजपर्यंत असं नुकसान कधीही शेतकऱ्यांनी पाहिलेलं नाही. हे सलग या आमच्या बिजोटे व निताणे आखतवाडे या परिसरात 5 वर्षापासून सलग ह्या अवकाळी पाऊस व गारपिटीची शृंखला चालू आहे. कांदा, डाळिंब, द्राक्ष, फळबागा, भाजीपाल्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याच्या आधी मंत्री महोदय येऊन सुद्धा शेतकऱ्यांना काही भरपाई मिळालेली मला नाही. एक सांगा, हो. आता ही जी कांद्याची पात आहे, हो. ही गारचा फटका बसलाय, पात आता तुटलेली आहे, तर ह्याचा काही फायदा होईल? ह्या तुटलेल्या पातीमुळे कांदाची टिकवण क्षमता राहणार नाही. हा कांदा जो शेतकरी चाळीत ठेवून योग्य बाजारभावात पुढे विकला असता, तो कांदा आता त्याची टिकवण क्षमता राहूच शकणार नाही. त्याला मातीमोल भावाने तो कांदा आता जो जाईल त्या भावात विकावा लागेल. काही दिवसामध्येच हा जो डाळिंब होता हा या झाडावरनं काढला जाणार होता. आपण हेच नाही तर ह्यांनी जो कांदा लागवड केलेली होती त्या कांद्याला सुद्धा त्याचा मोठा फटका बसलेला आहे. अजय सोनवणे, साम टीव्ही, सटाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.